नमस्कार श्रोते हो, संतवाणी विथ श्रीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि या सखोल चर्चेतही आपलं मनापासून स्वागत आहे. म्हणजे आज मी तुम्हाला एका साध्या पण खूप खोल प्रश्नावर विचार करायला लावणार आहे. आपण रोज सकाळी उठल्यावर फक्त कपडेच घालत नाही, तर त्या कपड्यांसोबत एक ओळख अंगावर चढवतो. हो, अगदी बरोबर. कुणी साहेबाची ओळख, कुणी मालकाची, तर कुणी एखाद्या विशिष्ट जातीची किंवा अगदी आपल्या बँक बॅलन्सची. एक्झॅक्टली. म्हणजे आपण सगळेच स्वतःला एका कृत्रिम रंगात रंगून जगासमोर जातो. पण आज आपण लाल, निळ्या किंवा हिरव्या रंगांबद्दल बोलणार नाहीये. मग कोणत्या रंगाबद्दल? आज आपण बोलणार आहोत अहंकाराच्या रंगाबद्दल, सत्तेच्या आणि हुद्द्याच्या रंगाबद्दल. या सखोल चर्चेत आपण संत सोयराबाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधील विचार समजून घेणार आहोत आणि त्यासोबतच एका गावातील अतिशय अंगावर काटा आणणारी घटना पाहणार आहोत. क्या बात आहे. म्हणजे आजचा विषय खूपच रंजट आहे. हो ना. आजचे आपले मिशन अतिशय स्पष्ट आहे. आपल्या अंगावर चढलेला हा खोटा रंग ओळखून खऱ्या माणुसकीचा तो एकच मूळ रंग शोधणे. बरं, हा विषय आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण आपण आज समाजात वावरताना स्वतःभोवती या कृत्रिम रंगांच्या मजबूत भिंती उभ्या केल्या आहेत. खरंय, कोणी श्रीमंतीच्या रंगात स्वतःला श्रेष्ठ मानतोय, तर कोणी सत्तेच्या. आणि आता कसं आहे, यामागे एक अत्यंत खोल मानवी मानसशास्त्र आहे. माणूस मुळात असुरक्षित असतो. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपण थोडे खास आहोत, हे स्वतःला आणि जगाला पटवून देण्यासाठी आपण ह्या भिंती बांधतो. बरोबर. पण अडचण अशी आहे की ह्या भिंती इतक्या उंच होतात की आपल्याला आपल्या शेजारचा माणूस हा माणूस म्हणून दिसतच नाही. बापरे, हे खूपच भेदक आहे. हो ना. त्यामुळे जेव्हा हे सगळे कृत्रिम थर धुवून निघतात, तेव्हा आतून जो रंग उरतो तो कोणता असतो, यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. या चर्चेची एक भक्कम सुरुवात करण्यासाठी मला संत सोयराबाईंच्या एका अत्यंत गाजलेल्या ओळीचा संदर्भ द्यावासा वाटतो. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. वाह, अतिशय सुंदर ओळ. हो ना. वरवर पाहता ही ओळ खूप साधी वाटते, पण विचार केला तर यात मानवी अस्तित्वाचं मोठं गुप्तीत दडलंय. जेव्हा हा मी तूपणा संपतो, तेव्हा सगळे रंग एकत्र येऊन माणुसकीचा एकच रंग तयार होतो. अगदी बरोबर. आणि त्यातील रंगी रंगला श्रीरंग या शब्दांवर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे. याचा अर्थ असा की जेव्हा हा भेदाभेदाचा रंग पुसून एकच रंग तयार होतो ना, कोणती कटुता उरते ना कोणता अहंकार, तेव्हा साक्षात तो परमेश्वर त्या रंगात सामावतो. म्हणजे देव तिथेच असतो. नक्कीच. हे तत्वज्ञान मांडायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात जगणं खूप कठीण. याच विचारांना सामाजिक क्रांतीचं रूप दिलं ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी. अगदी खरे. तुम्ही 17व्या शतकातील समाजव्यवस्थेचा विचार करा. त्यावेळी जातीभेद आणि आर्थिक दरी ही केवळ एक सामाजिक स्थिती नव्हती, तर ती एक भक्कम भिंत होती. श्रीमंत किंवा उच्च समजले जाणारे लोक स्वतःला देवाचे थेट प्रतिनिधी मानायचे. हो, म्हणजे जणू काही देवाचा VIP पास त्यांच्याकडेच आहे. अगदी तेच. त्यांचा असा ठाम समज होता की देवाला प्रसन्न करण्याचा अधिकार किंवा जो ॲक्सेस म्हणतो आपण, हो, तो फक्त त्यांच्याकडेच आहे. आणि या मक्तेदारीवर तुकोबारायांनी थेट प्रहार केला. त्यांनी एका अभंगात म्हटले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. तुकाराम महाराज या भेदाभेदाला फक्त चूक किंवा अन्याय म्हणत नाहीत, ते त्याला अमंगळ म्हणजे अपवित्र म्हणतात. हाच तर या अभंगाचा गाभा आहे. अमंगळ या शब्दाची निवड खूप विचारपूर्वक केली आहे. जर आपण हे मानतो की हे संपूर्ण जग हा चराचर निसर्ग त्या ईश्वराने व्यापलेला आहे, विष्णुमय जग, तर मग एका माणसातला देव श्रेष्ठ आणि दुसऱ्यातल्या देवाला कमी लेखण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? खरंच कोणी दिला? आपण जो हा भेदभाव निर्माण करतो तो एक निव्वळ भ्रम आहे. जेव्हा आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी लाखो रुपयांचे दान देतो, महापूजा घालतो, पण त्याचवेळी आपल्या मनात समोरच्या सामान्य माणसाविषयी द्वेष असतो. हो, आपण त्याच्या हुद्द्यावरून त्याची लायकी ठरवत असतो. अगदी. तेव्हा ती पूजा देवाच्या लेखी अपवित्र ठरते, कारण तुम्ही देवाच्याच एका अंशाला तुच्छ लेखून दुसऱ्या अंशाची पूजा करत आहात. जिथे माणसाचा माणसाशी दुरावा आहे, तिथे भक्ती पोहोचूच शकत नाही. क्या बात आहे. यावर मला एक ॲनॉलॉजी आठवते, जी निसर्गातूनच घेता येईल. आपण नद्यांकडे पाहिलं तर लक्षात येतं, काही नद्या डोंगरातून वेगाने उगम पावतात. बरोबर. काही संथ पठारावरून वाहतात. काहींचं पाणी अतिशय नितळ असतं,
तर काहींच्या प्रवाहात लाल माती मिसळलेली असते. प्रत्येकीचा रंग वेगळा, नाव वेगळा, आकार वेगळा. पण जेव्हा या नद्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून समुद्राला मिळतात तेव्हा काय होतं? तिथे गेल्यावर ही गोदावरी, ही गंगा किंवा ही कृष्णा असा काही वेगळा रंग उडतो का? अजिबात नाही. नाही ना. तिथे सगळं पाणी फक्त समुद्र होतं. तोच खरा एक रंग. आपला अहंकार, आपले बँक बॅलन्स आणि आपले मोठे हुद्दे हे त्या नद्यांच्या नावांसारखे आणि रंगांसारखे आहेत. वा, खूपच समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. जोवर आपण समाजात स्वतंत्रपणे मिरवतोय तोवर आपण वेगळे आहोत. पण जेव्हा माणूस खऱ्या भक्तीचा किंवा माणुसकीच्या समुद्रात मिसळतो तेव्हा हा अहंकार गळून पडतो. हे उदाहरण या तत्वज्ञानाशी नेमकी मांडणी करतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळं ऐकायला किंवा कवितेत वाचायला खूप सोपं वाटतं. तेही खरंय. प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा संपत्ती आणि सत्तेची धुंदी असते ना, तेव्हा अहंकार सोडणं इतकं सोपं नसतं. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका ऐतिहासिक घटनेकडे वळावं लागेल. गोदावरीच्या काठावर रंगगाव नावाचं एक गाव होतं. अच्छा. या गावात 2 प्रवृत्ती समोरासमोर आल्या होत्या. एक प्रवृत्ती होती रघुनाथराव पाटील यांची, ज्यांना वाटायचं की पैसा आणि सत्ता असेल तर देवालाही व्हीआयपी रांगेतून विकत घेता येतं. आणि दुसरी प्रवृत्ती होती ज्ञानबा नावाच्या एका साध्या सुताराची. अरे चा, रघुनाथराव पाटील म्हणजे त्या गावचा सगळ्यात प्रबळ माणूस. बरोबर. शेकडो एकर जमीन, शहरात व्यवसाय, राजकारणात मोठा दबदबा. होय. या गावात विठ्ठलाचं एक पुरातन मंदिर होतं. तिथे दरवर्षी आषाढी एकादशीला मोठा उत्सव, काल्याचं कीर्तन आणि गोपाळकाला व्हायचा. रघुनाथराव स्वतःच्या पैशाने हा उत्सव अतिशय थाटामाटात करायचे. पण इथेच एक मानसिक गुंता होता. रघुनाथराव उत्सव करत होते, पण त्यामागे देवाची भक्ती कमी आणि स्वतःचा दबदबा दाखवण्याची भूक जास्त होती. अहंकार. माणसाला सतत असं का वाटतं की त्याने इतरांपेक्षा श्रेष्ठ दिसावं? कारण त्याच्या आत एक पोकळी असते. यंदा रघुनाथरावांनी त्या उत्सवासाठी देवाला चक्क एक चांदीचा रथ बनवून दिला. बापरे, चांदीचा रथ? हो. आणि त्या रथावर मोठ्या अक्षरात कोरलं होतं, देणगीदार रघुनाथराव पाटील. आणि कहर म्हणजे कीर्तनाच्या मुख्य मंडपात त्यांनी एक खास व्हीआयपी बैठक बनवून घेतली. देवाच्या दारात व्हीआयपी बैठक? हो ना. तिथे महागडे सोफे, मऊ गाद्या होत्या, जिथे फक्त त्यांचे राजकीय मित्र, शहरातील मोठे अधिकारी आणि गावातले श्रीमंत लोक बसणार होते. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने मंदिराची काळजी घेतली त्या सर्वसामान्य गावकऱ्यांसाठी खाली जमिनीवर साध्या सतरंज्या टाकल्या होत्या. भक्तीच्या ठिकाणी त्यांनी सामाजिक दरी निर्माण केली. पण थांबा, इथे मला एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. जर एखाद्याने लाखो रुपये खर्च करून चांदीचा रथ दिला किंवा एखादं मोठं दान केलं तर त्या बदल्यात आपलं नाव असावं, आपल्याला थोडा मान मिळावा असं वाटणं स्वाभाविक मानवी प्रवृत्ती नाही का? शेवटी त्यांनीच तर सगळा खर्च उचलला होता. मग ह्या स्वाभाविक इच्छेला अहंकाराचा गंज नक्की कधी लागतो? ती सीमारेषा कुठे आहे? यामुळे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. मानवी प्रवृत्ती आणि अहंकार यातील सीमारेषा समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही दान करता आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळतं इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा तुमच्या दानात किंवा भक्तीत एक ट्रान्झॅक्शन म्हणजे देवाणघेवाण सुरू होते तेव्हा गोंधळ उडतो. रघुनाथरावांना असं वाटत होतं की त्यांनी चांदीचा रथ दिलाय म्हणजे त्यांनी देवाच्या दरबारात एक विशेष जागा विकत घेतलीये. अच्छा, म्हणजे हा व्यवहार झाला. अगदी. जेव्हा तुमच्या दानामुळे तुमच्या मनात माझी लायकी जास्त आणि जमिनीवर बसणाऱ्या या लोकांची लायकी कमी हा भाव निर्माण होतो तेव्हा ती भक्ती उरत नाही, तो अहंकार बनतो, तो एक प्रकारचा भ्रष्टाचार बनतो. खरंय. देवाला तुमची संपत्ती नको असते, पण तुम्ही देवालाही लाच देण्याचा प्रयत्न करता. जिथे मीपणा मोठा होतो आणि समोरचा माणूस क्षुद्र वाटू लागतो तिथे तुम्ही देवापासून सर्वात जास्त दूर जाता. आणि याच्या अगदी विरुद्ध बाजूला तो ज्ञानबा उभा होता. गावातला अतिशय गरीब सुतार, पण मनाने अत्यंत समाधानी. त्याला स्वतःच्या अस्तित्वाची पावती जगाकडून नको होती. हो. नीट रंग दे, उद्या मोठे मोठे साहेब येणार आहेत. आणि हे बघ, उद्या रथाच्या जवळ जास्त गर्दी करू नका तुम्ही लोक, माझा रेशमी सदरा खराब होतो. बघा, रघुनाथरावांच्या या वाक्यात त्यांची असुरक्षितता स्पष्ट दिसते. त्यांना भीती होती की या सामान्य लोकांचा स्पर्श त्यांना अशुद्ध करेल. पण ज्ञानबाने दिलेलं उत्तर हे कुठल्याही विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या तत्वज्ञानापेक्षा मोठं होतं. काय म्हणाला तो? तो हसून म्हणाला, पाटील मालक, काळजी करू नका, पण उद्या काल्याचा दिवस आहे. उद्या कुठला रेशमी आणि कुठला सुती,
उद्या तर सगळे एकाच रंगात रंगणार. देहाच्या दारात आल्यावर कसला VIP आणि कसला गरीब. देवाच्या नजरेत तर अवघा रंग एक असतो ना मालक. क्या बात है. रघुनाथराव हे ऐकून प्रचंड संतापले. तुझं हे फुकटचं तत्वज्ञान तुझ्याकडेच ठेव. माझी आणि तुझी लायकी एक होऊ शकत नाही, असं म्हणत ते तिथून निघून गेले. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो आणि इथूनच निसर्गाचा न्याय कसा असतो याची एक अंगावर काटा आणणारी प्रचिती येते. दुसरा दिवस उजाडला. एकादशीचा तो अतिशय पवित्र दिवस. कीर्तनाचा मंडप खचाखच भरला होता. रघुनाथराव पांढऱ्या शुभ्र रेशमी कपड्यामध्ये अत्यंत रुबाबात त्यांच्या त्या VIP सोफ्यावर विराजमान झाले होते. आणि आजूबाजूला त्यांचे ते शहरातून आलेले श्रीमंत मित्र. हो, आणि खाली सतरंजीवर ज्ञानबा आणि सर्वसामान्य गावकरी तल्लीन होऊन टाळ वाजवत होते. रघुनाथरावांचं लक्ष कीर्तनापेक्षा स्वतःचे कपडे जपण्यावर जास्त होतं. कुणी चुकून जवळ आलं तरी ते चिडचिड करत होते. आणि तेवढ्यात अचानक हवा बदलली. आकाशात काळेभोर ढग दाटून आले आणि भयानक पावसाला सुरुवात झाली. बापरे. पाऊस इतका अक्राळ विक्राळ होता की काही क्षणातच मंडपावर पाण्याचे लोंढे साचू लागले. सोसाट्याचा वारा सुटला. निसर्गाला कुणाच्या संपत्तीची किंवा हुद्द्याची पर्वा नसते. होय. अचानक एका मोठ्या आवाजासह तंबूचा एक अत्यंत जड बांबू कडाडला आणि तो थेट रघुनाथरावांच्या त्या VIP बैठकीवर येऊन कोसळला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. रघुनाथराव उठून पळणार तेवढ्यात तो महाकाय बांबू थेट त्यांच्या पायावर आदळला. ते तिथेच त्या लाल मातीच्या चिखलात कोसळले. अरे रे. वाचवा, अरे मला उठवा. रघुनाथराव जीवाच्या आकांताने ओरडत होते. पण ज्या श्रीमंत आणि VIP मित्रांसाठी त्यांनी ती खास जागा बनवली होती, ज्यांच्यासोबत ते आपला स्टेटस मिरवत होते, ते कुठे गेले? ते सगळे मित्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रघुनाथरावांना त्या चिखलात सोडून पळून गेले. संकटाच्या वेळी हे वरवरचे कृत्रिम रंग कसे फिक्के पडतात हे त्या क्षणी सिद्ध झालं. एकही माणूस त्यांच्या मदतीला थांबला नाही. रघुनाथराव त्या चिखलात पूर्णपणे माखले होते. त्यांचा तो पांढरा शुभ्र रेशमी सदरा, ज्याचा त्यांना इतका अहंकार होता, तो आता चिखलाने काळाकुट्ट झाला होता. जड बांबूमुळे त्यांना हलता येत नव्हतं. त्यांचा पैशांचा, सत्तेचा सगळा रंग निसर्गाने एका झटक्यात धुवून काढला होता. ते अत्यंत असहाय्य झाले होते. मृत्यू समोर दिसत होता. आणि अशा वेळी गर्दीतून काही माणसं स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत आली. त्यांनी तो जड बांबू बाजूला केला आणि रघुनाथरावांना त्या दलदलीतून बाहेर काढलं. रघुनाथरावांनी वेदनेने डोळे उघडून पाहिलं तर समोर कोण होतं? कोण होतं? त्यांना वाचवणारे दुसरे कोणीही नसून तोच ज्ञानबा आणि त्याचे मजूर मित्र होते, ज्यांना आदल्या दिवशी रघुनाथरावांनी तुझी लायकी नाही म्हणून धुडकावून लावलं होतं. ज्ञानबाच्याही अंगाला तोच लाल चिखल लागला होता. त्याने अत्यंत प्रेमाने रघुनाथरावांना आधार दिला आणि सुरक्षित जागी मंदिराच्या पायरीवर आणून बसवलं. थोड्या वेळाने पाऊस ओसरला. रघुनाथराव धापा टाकत होते. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि तिथे त्यांना खऱ्या आयुष्याचं तत्वज्ञान दिसलं. काय दिसलं त्यांना? पायरीवर बसलेले सर्व लोक त्या पावसाच्या पाण्याने आणि मातीने पूर्ण माखले होते. रघुनाथरावांनी ज्ञानबाकडे पाहिलं आणि मग स्वतःच्या अंगाकडे पाहिलं. त्या चिखलात आता कुठलाही रेशमी सदरा दिसत नव्हता आणि कुठलाही गरिबाचा सुती कपडा दिसत नव्हता. सगळ्यांचा रंग एकच झाला होता, मातीचा रंग. निसर्गाने कोणाचाही VIP टॅग बघितला नव्हता. ज्ञानबा हसून म्हणाला, मालक, लागलं नाही ना? मगाशीच म्हणालो होतो, इथे सगळ्यांचे रंग एकच होतात. हे ऐकताच रघुनाथरावांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्या माणसांना त्यांनी स्वतःच्या स्टेटसमुळे क्षुद्र मानलं होतं, त्याच माणसांनी आज त्यांना जीवदान दिलं होतं. त्यांचा तो खोटा अहंकार त्या चिखलात कायमचा गाडला गेला. त्यांनी ताडकन उठून ज्ञानबाला घट्ट मिठी मारली. ते ढसाढसा रडत म्हणाले, ज्ञानबा, मला माफ कर. मी आयुष्यभर खोट्या रंगात रंगत राहिलो. आज माझा अहंकार संपला रे. आज खऱ्या अर्थाने अवघा रंग एक झाला. आणि त्या दिवसाचा शेवट अधिक सुंदर होता. जेव्हा काल्याची दहीहंडी फुटली तेव्हा संपूर्ण गावाने एक अद्भुत दृश्य पाहिलं. रघुनाथराव त्यांच्या त्याच चिखलाने माखलेल्या अवस्थेत आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्याही VIP सोफ्याशिवाय ज्ञानबा आणि मजुरांच्या खांद्याला खांदा लावून कीर्तनात तल्लीन होऊन नाचत होते. त्यांच्या मुखात एकच शब्द होता, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. श्रोतेहो, आज आपण स्वतःला एक अतिशय प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या मनात तो रघुनाथराव दडून बसलाय की ज्ञानबा? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण रघुनाथरावांपेक्षा वेगळे नाही आहोत.
आपण आपल्या भोवती फिल्टर्स आणि ब्रँड्सच्या भिंती उभ्या केल्या आहेत. अगदी खरंय. आपण कोणत्या गाडीतून उतरतो, आपण कोणत्या ब्रँडचे कपडे घालतो, आपल्याकडे कोणत्या कंपनीचा फोन आहे, यावरून आपण माणसांची किंमत ठरवतो. रघुनाथरावांचा तो VIP तंबू आज आपल्या सोसायटीचे गेटेड कम्युनिटीचे नियम झालेत. आपण स्वतःला गरिबांपासून, सामान्य लोकांपासून दूर ठेवण्यातच आपलं मोठेपण मानतो. पण का? कारण आपल्याला सामान्य असण्याची भीती वाटते. आणि ही भीती किती फोल आहे हे निसर्ग आपल्याला वेळोवेळी दाखवून देतो. मृत्यू, अचानक आलेलं संकट किंवा काळ हे कधीच तुमचा बँक बॅलन्स बघून येत नाहीत. अजिबात नाही. जेव्हा संकट येतं तेव्हा तुमचा तो पैशांचा किंवा जातीपातीचा खोटा रंग एका क्षणात धुवून जातो. येस. शेवटी आपण सर्व याच मातीतून आलोय आणि याच मातीत जाणार आहोत. मग हे मधले जे काही दिवस आपल्याला मिळाले आहेत त्यात आपण अहंकार का बाळगायचा? म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात भूता परस्परे जडो मैत्र जीवांची असं म्हटलंय. वा. माऊलींनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. त्यांनी सर्व प्राणी मात्रांमध्ये, माणसांमध्ये प्रेमाचा धागा जोडला जावा हीच प्रार्थना केली. कारण जोवर तुम्ही दुसऱ्याला कमी लेखण्यात आनंद मानता, तोवर तुम्ही स्वतःलाच एका अदृश्य तुरुंगात डांबून ठेवता. आपण सोशल मीडियावर कितीही रंगीत दिसलो तरी आतून आपण एकाकी आहोत. हो ना. कारण संकट काळात हात देणारा ज्ञानबा आपण आपल्या खोट्या अहंकारामुळे कधीच स्वतःपासून दूर ढकललाय. आणि या रंगीरंगला श्रीरंग या ओळीचा अर्थ आता अधिक स्पष्ट होतो. जेव्हा ज्ञानबाने रघुनाथरावांना त्या चिखलातून बाहेर काढलं तेव्हा तो फक्त ज्ञानबा नव्हता. मग कोण होतं? साक्षात तो ईश्वर, तो श्रीरंग त्या ज्ञानबाच्या रूपात तिथे आला होता. देव कधी स्वर्गातून खाली उतरून चमत्कार करत नाही. तो तुमच्यातल्या माणुसकीच्या रंगातच मिसळलेला असतो. तुम्ही जितकं खाली वाकून गरिबाला हात देता तितकी तुम्ही देवाच्या जवळ जाता. अगदी तंतोतंत. खऱ्या आनंदाचा मार्ग हा अहंकार वाळवण्यात नसून तो विरघळून टाकण्यात आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ असा आहे की जोवर आपण मनातला तो भेदाभावाचा आणि खोट्या स्टेटसचा काळा रंग पुसून टाकत नाही, तोवर आपण जगण्यातल्या खऱ्या समाधानाला पारखेच राहणार आहोत. बरोबर. आज या चर्चेच्या निमित्ताने मी तुम्हाला एक कृती करायला सांगणार आहे. या आठवड्यात एक छोटासा बदल करून बघा. तुमच्यापेक्षा हुद्द्याने किंवा पैशाने लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीशी, जसं की तुमचा ड्रायव्हर, सोसायटीचा वॉचमन किंवा रस्त्यावरचा भाजीवाला, यांची कोणतीही अदृश्य भिंत मध्ये न ठेवता अगदी समानतेने 5 मिनिटे गप्पा मारा. त्यांची विचारपूस करा. नक्की करून बघा. हे मी खात्रीने सांगतो, तिथे तुम्हाला तुमचाच रंग दिसेल आणि तिथेच तुम्हाला तो खऱ्या अर्थाने श्रीरंग भेटेल. आणि शेवटी असेच संतांचे विचार, कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.